आज 29 मेला मोनरवाडा या ठिकाणी काँग्रेसच्या वतीने रास्ता रोको आंदोलन केलेलं आहे। हमरापूर या ठिकाणी जो सूरज 22 वर्षाचा मुलगा होता हमरापूरचा, त्याचा काही दिवसांपूर्वी अपघातामध्ये मृत्यू झाला होता। त्याला आर्थिक मदत मिळावी, तसेच ह्या रस्त्यावरती अनेक निष्पाप लोकांचे जीव गेलेले आहेत, त्यांनाही मदत मिळावी, ह्यासाठी आज काँग्रेसच्या वतीने हा मोर्चा काढला होता। बघायला गेलं तर हा रस्त्याचं काम अनेक वर्षापासून सुरू आहे, पण अत्यंत संथ गतीने ह्या रस्त्याचं काम सुरू असल्यामुळे ह्या ठिकाणी अनेक निष्पाप लोकांचे बळी जात आहेत। शासन, कॉन्ट्रॅक्टदार जे झोपी गेलेले आहेत ते जागे होत नाहीयेत। अनेक मोर्चे काढले जातात, अनेक आंदोलने काढले जातात, पण म्हणावं ह्यांना निष्पापांच्या जीवाची काहीही काळजी नाहीये, हेच म्हणावं वाटतंय। आताही मोर्चा झालेला आहे, पण आर्थिक मदत मिळेल का, रस्ता लवकर रिपेरिंग तयार होईल का, असे अनेक प्रश्न ह्या ठिकाणी उपस्थित होत आहेत। कारण की आंदोलने, मोर्चे काढले जातात, पण पुढे काहीच होत नाही असे नागरिक म्हणत आहेत। परंतु ह्या मोर्चाला यश यावं आणि सूरजला व इतर लोकांना आर्थिक मदत मिळावी अशी नागरिकांची अपेक्षा आहे। ह्या ठिकाणी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये ह्यासाठी वाडा पोलीस स्टेशन तसेच मोनर पोलीस स्टेशनचे पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते। भारतीय राष्ट्रीय काँग्रेस वाडा तालुक्याच्या वतीने हमरापूर, करळगाव, मोनर या ठिकाणी तुम्ही आज रास्ता रोको केलेला आहे। कुठल्या मागण्यांसाठी आज रास्ता रोको केलेला आहे? गेल्या 3 दिवसापासून आम्ही ज्या स्पॉटवर आता उभे आहेत, इथे सूरज पाटील हमरापूर हा घरचा एकुलता एक कमावणारा मुलगा, तो त्याचा ॲक्सिडेंट झाला इथे। त्याच्या घरी आई, त्याची आजी, त्याच्या घरामध्ये पुरुषच नाही राहिला, कमावता पुरुष। त्याच्या आधी हमरापूरचा जो एक माणसाचा ॲक्सिडेंट झाला रात्री 12:30 वाजता मनोर पोलीस स्टेशनच्या 112 नंबरच्या गाडीमध्ये आम्ही कॉल करून त्यांना ॲडमिट केलं। त्याच्या आधी एक ॲक्सिडेंट झाला या स्पॉटला। हा मनोरवाडा हा रस्त्याचं काम चालू आहे। 15 नोव्हेंबरला आम्ही सांगितलं होतं ह्या अधिकाऱ्यांना, डेप्युटी इंजिनियर यांना, का हा रस्ता वाडा भिवंडी पूर्ण झाल्याशिवाय हा रस्ता चालू करू नका। तरी त्यांनी ऐकलं नाही आणि हा रस्ता 15 नोव्हेंबरला खोदायला चालू केला आणि खोदायला चालू केल्यानंतर हा संपूर्ण रस्ता खोदून टाकला। का तर याचं मेंटेनन्स करायला नको म्हणून, मेंटेनन्सचे पैसे खायला पाहिजेत कंपनीला म्हणून, म्हणजे खोदून टाकला एक साईडला। इथे बॅरिकेटिंग नाही, काय नाही, इथे बघत नाही, अंधला दळते आणि कुत्रा पीठ खाते अशा पद्धतीने PWDचे अधिकारी। त्याच्यानंतर इथे थर्ड पार्टी इन्स्पेक्शन करणारी थर्ड पार्टी एजन्सी, ज्याला 3% शासन देते, ती एजन्सी ती कुठल्या मंत्र्याची आहे, कुठल्या अधिकाऱ्याची आहे काय माहीत नाही, ती कधी येतही नाही। त्याच्यानंतर ईगल कंपनीची टेक्निकल टीम आहे। अशा 3 टेक्निकल टीम काम करत असताना 2% ही सुरक्षेची व्यवस्था नाही। आणि ह्या सगळ्या कारभाराच्या विरोधात आमचा हा हमरापूर इथे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस नाही आहे, तर इथे राष्ट्रवादी काँग्रेस आहे, इवन BJP, शिवसेनेचेही लोक आहेत। कारण आता लोकांचं जगणं कठीण झालं आहे आणि मरणं सोपं झालं आहे। आज पोझिशन अशी आहे का कोणाच्याही हाताला काम नाही। ह्या हमरापूरची लोक आहेत, ह्यांना बाजार हट करण्यासाठी मनोरलाच जायला लागते आणि मनोर आणि इथे येताना रोजची ट्रॅफिक असते। हजारो ओव्हरलोडेड गाड्या इथे चालतात। इथे बाईकची काय, 4 व्हीलर साध्या गाडीची स्विफ्ट हिची किंमत राहिलेली नाही। अशा परिस्थितीमध्ये ईगल कंपनी कुठलीही सुरक्षेच्या योजना करत नाही। पावसाळ्यापूर्वी दुरुस्तीचं काम करायचं होतं ते करत नाही, इथे असलेले खड्डे भरण्याचं काम ते करत नाही। ह्या सगळ्या अनागोंदी कारभाराविरोधात आणि ह्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यासाठी आजचा रास्ता रोको आम्ही इथे केला। सूरज जे पाटील आहेत त्यांचा रस्ता अपघातात मृत्यू झाला, तसेच अन्य जणांचा पण मृत्यू झालेला आहे, त्यांच्या घरांना नुकसान भरपाई मिळावी ह्यासाठी तुम्ही काय करणार आहेत? आम्ही ह्याच्यासाठी हे केलं, त्याच्या आधी तुम्ही बघला रस्ता सुरक्षा कायदा आणि ह्याच्यामध्ये शासनाने नवीन एक पॉलिसी आली, पण तिची अंमलबजावणी रस्त्यावर झाल्यानंतर होत नाही। त्याचा पाठपुरावा कोण करणार? इथे महाराष्ट्र शासनाची रस्ता सुरक्षा एक कमिटी एक कलेक्टरच्या माध्यमातून फॉर्म केली जाते। ही कमिटीचे कधी मीटिंग होतात का नाही होतात काय माहीत नाही, रस्त्यावर किती अपघात होतात ते काय माहीत नाही, ते त्याच्या कुठल्याही शासनाकडनं जे पैसे मिळायला पाहिजे त्याच्यावर काम करत नाही। म्हणून आम्ही आज हे केलं, तर इथे PWDच्या अधिकाऱ्याने सांगितले का रस्ता सुरक्षेच्या कायद्यामध्ये शासनाने तरतूद केलेलं आहे, त्याची बेनिफिट संबंधित लोकांना मिळायला पाहिजेत। लोकांपर्यंत जनजागृती नाही, लोकांना ते माहीत नाही आणि यांच्या ईगलच्या चुकीच्या याच्या पद्धतीने झालेलं आहे, त्या पद्धतीने ज्यांचं झालं आहे त्या अपघातात जे लोक गेलेत, आता प्रत्येकाच्या घरी एक मुलगा आहे, एक मुलगी आहे, ते घर संपूर्ण उजाड होतं। आता सूरजच्या घरी आई,
आणि हे आहे निलेश पडवलेच्या घरी तीच पोझिशन आहे. तुम्ही आलमानला गेल्यानंतर रमेश पवारच्या घरी तीच पोझिशन आहे. आणि 2 उत्तर भारतीय गेले, ते कुठे आहेत त्याचा पत्ताही नाही. तुम्ही आबिडघरला गेल्यानंतर तिथेही एक माणूस गेला, त्याच्याही घरी तीच पोझिशन आहे. तुम्ही आत्ताच बोलले का ईगल कंपनी किंवा अन्य ह्यांच्यावरती गुन्हे दाखल केलेले आहेत किंवा करणार आहेत, पण फक्त गुन्हे दाखलच होतील की पुढे कारवाई होईल की नाही? आत्ता बघा, जसा IPC होता तसं DNS मध्ये जे गुन्हे दाखल झाले, कंपनीवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला आहे. आमचं म्हणणं होता थर्ड पार्टी आहे, PWDचे अधिकारी आहेत, थर्ड पार्टी PWDचे अधिकारी नाही, ईगलचे मालक किशोर खूपचंदानी याच्यावरही गुन्हा दाखल झाला पाहिजे. कारण हे बोलतात सातत्याने आम्हाला मोर्चा, आमच्या लोकांना सातत्याने सांगायचे का आम्हाला पैसे नाही मिळाले. ह्यांना 800 कोटीपैकी 450 कोटी रुपयांचा पेमेंट झालेला आहे. लोकांची फसवणूक करतात. ह्यांनी यांच्या प्रॉपर्ट्या घ्यायला सुरुवात केली, बंद पडलेल्या कंपन्या हे घेत आहेत. आणि इथे सुरक्षे या 2 वर्षात एकही बॅरिकेड केलेलं नाही, रस्त्याची एकही खड्डा भरलेला नाही. अशा पद्धतीने काम करत असेल तर किशोर खूपचंदानी ह्याच्यावरच गुन्हा दाखल झाला पाहिजे, असं आमचं मागणी आहे. आणि टेक्निकल टीम जी असते, जी टेक्निकल जो पर्सन असतो, तुम्ही जर बघितला तर एखादा गौंडी आहे आणि तो गौंडी का भिंतर असतो का एखादा मजूर असतो, तर मजुराचं काम मजूर करतो आणि जो टेक्निकल पर्सन असतो तो टेक्निकल पर्सन असतो. त्या टेक्निकल पर्सनवर गुन्हा दाखल झाला पाहिजे. आणि मालकाला PWDने किती नोटीस दिल्या ते आम्ही त्यांच्याकडनं मागितलं आहे. आणि जर त्याला नोटीस दिली असतील तर तो खऱ्या अर्थाने गुन्हेगार आहे म्हणून त्याच्यावर गुन्हे दाखल झाले. 3पेक्षा जास्त त्याला जर नोटीस दिली असतील तर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा त्याच्यावरही दाखल झाला पाहिजे. तो 106 न करता 105 त्याच्यावर केला पाहिजे, अशी आमची मागणी आहे. PWD मध्ये डेप्युटी इंजिनियर जाधव आणि चव्हाण यांच्याशी नेहमी कलेक्टर ऑफिसला निवेदन दिलेलं आहे, तरी कुठली त्याच्यामध्ये सुधारणा करत नाही. आणि आता 10 दिवसात पाऊस येणार आहे, तर हा रस्ता म्हणजे कोण म्हणतो देणार नाही, घेतल्याशिवाय येणार नाही, कोण म्हणतो देणार नाही, घेतल्याशिवाय येणार नाही. अरे या सरकारचं करायचं काय आणि लोक वरती पाय. अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.